नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। नालेगाव अमरधाममधील एका खोलीत नवजात मृत अर्भक कोणीतरी ठेवून गेलं आणि खाकीतला देवदूत समोर आला। नगर शहरातील पोलिसात देवदूत पाहायला मिळाला। नालेगाव अमरधाममध्ये आढळलेल्या मृत नवजात अर्भकाचे नातेवाईक शोधून पोलिसांनी त्या बालकाचा विधिवत अंत्यविधी केलाय। हा सर्व घटनाक्रम अवघ्या 6 तासात घडलाय। या घटनेची सध्या राज्यभर चर्चा होत आहे। चला तर मग जाणून घेऊयात नक्की काय घडले। कोतवाली पोलीस ठाण्यात काल शुक्रवारी रात्री 11 वाजता नालेगावच्या अमरधाममधील वॉचमॅन आला। त्याने कोतवाली पोलीस ठाण्यातून पोलीस उपाधीक्षक अमोल भारती, कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना सांगितले की नालेगाव अमरधाममधील एका खोलीत त्याला नवजात मृत अर्भक कोणीतरी ठेवून गेल्याचे आढळून आले। त्यानुसार पोलीस उपाधीक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक दराडे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड, सहाय्यक फौजदार गिरीश कुमार केदार यांनी अमरधाम येथे भेट देऊन पाहणी केली। पोलीस निरीक्षक दराडे यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला मृत नवजात बालकाचे नातेवाईक शोधण्यासाठी रवाना केले। 2 तासातच या पथकाने जिल्हा रुग्णालयातून मृत अर्भकाचे नातेवाईक शोधले। पोलीस निरीक्षक दराडे यांनी मृत अर्भकाचे वडील आणि नातेवाईकांकडे विचारपूस केली, तेव्हा त्यांनी सांगितले की हे अर्भक जिल्हा रुग्णालयात जन्म घेण्यापूर्वीच मृत पावले। त्यामुळे त्याला दफन करण्यासाठी त्याचे नातेवाईक नालेगावमधील अमरधाम येथे येऊन गेले। तेथे त्यांना अनोळखी व्यक्ती भेटला। त्याने अर्भकाच्या नातेवाईकांना सांगितले की मीच या ठिकाणी दफन विधी करत असतो। अर्भकाची आई जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेत असल्याने अर्भकाच्या नातेवाईकांनी त्या मृत अर्भकाला अनोळखी व्यक्तीच्या हाती देत त्याचा दफन विधी करायला सांगितले होते। पोलीस निरीक्षक दराडे यांनी प्रसंगावधान राखत मृत अर्भकाच्या आई वडील आणि नातेवाईकांवर गुन्हा दाखल न करता त्या अनोळखी व्यक्तीचा शोध घेण्यास पथकाला सांगितले। अर्भकाचा अंत्यविधी करेल असे सांगणाऱ्या अर्जुन मुथ्थुस्वामी या व्यक्तीला पथकाने ताब्यात घेतले। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24 अहमदनगर। अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा।